समाजात बरेच जण विवाहबाह्य संबंध ठेवत असतात. मी बरेच जण हा शब्द का वापरलाय कारण जसं जसं कलियुग वाढत चाललंय त्यानुसार हा आकडा वाढत जात आहे. बघा, विवाहबाह्य संबंध ठेवणं सोपं आहे, पण तुम्हाला याचे दुष्परिणाम माहित आहेत का? आणि कशामुळे घडतंय? बघा, लग्न झालं त्यावेळी 1, 2, 4, 5 वर्ष एकदम चांगले संबंध असतात. काही पुरुष काही स्त्रिया त्या संबंधामध्ये ज्यावेळेस एक प्रकारचे आंबटपणा येतो, कडूपणा येतो, मग ते कुठेतरी बाहेर आपलं संबंध ठेवण्याचा प्रयत्न सुरू करतात. बघा, स्त्री असो का पुरुष असो, ते विवाहबाह्य संबंध ठेवतात ना, तर शास्त्रानुसार त्यांना अत्यंत कठोर असा दंड देण्यात आलेला आहे. बघा, एवढंच आहे की स्त्री पुरुष जर त्यांनी धार्मिकरित्या पती पत्नीच्या बंधनात राहून म्हणजे विवाह बंधनात राहून संबंध ठेवले तर त्यांना ते एक प्रकारचा एक मर्यादित लायसन असतं, जेणेकरून तुम्ही कुत्र्यासारखं वागू नये समाजात, है ना. तर त्या लोकांना, जे लोक विवाहबाह्य संबंध ठेवतात, त्यांना तप्त सुरमी नावाच्या नरकात जावं लागतं. तर हा नरक कसा असतो बघा, त्या ठिकाणी लोखंडाचे पुतळे बनवलेले असतात, स्त्रियांसाठी पुरुष आणि पुरुषांसाठी स्त्रिया, कळलं का? आणि अत्यंत गरम लाल बुंद असे ते पुतळे असतात, लोखंडाचे आहेत ना. तुम्ही पाहिलंच असेल लोहाराचे ते ज्यावेळेस ते अवजार बनवतात तर कसे बनवतात, है ना. मग त्यांना त्या ठिकाणी यमदूत घेऊन जातात आणि त्यांना म्हणतात आता तुम्ही आलिंगन करा, है ना. स्त्रियांना पुरुष लोखंडाच्या पुतळ्यासोबत आणि पुरुषांना स्त्रीच्या लोखंडाच्या पुतळ्यासोबत, आणि मग म्हणतात आता कसं वाटतंय. म्हणून बघा, आपण प्राणी नाहीये, आपण पशु नाहीयेत, जनावर नाही, आपण पुरुष आहेत. आपल्याला बुद्धिमान प्राणी मानलं जातं, बरोबर. तर आपल्याला काही मर्यादा आहेत, त्या मर्यादा पाळल्याच पाहिजेत. आता जो काही कडूपणा आंबटपणा स्त्री पुरुषांमध्ये येतो पती पत्नीमध्ये, तर तो विषय संवादाचा आहे. तर उत्तम असं धार्मिक जीवन जगल्याने आपलं जीवन सुखमय होत असतं. आता ते कसं करायचं ते ठरवा, नाहीतर मग आता ज्यांनी ठेवलेत त्यांच्यासाठी आहे तप्त सुरमी.